हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी कोबी घेतलेला आहे आणि कोबी छान असा पातळ चिरून घेतलेला आहे लांब लांब. तर आपल्याला ह्या कोबीपासून मैत्रिणींनो खूप छान रेसिपी करायची आहे. संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजेल मी कशा पद्धतीने कोबीची रेसिपी बनवते ते. सकाळच्या घाई गडबडी टिफिनसाठी तुम्ही नक्कीच ही रेसिपी करू शकता. खूप झटपट होणारी आहे आणि बिलकुल पण टाइम लागत नाही. तर आता आपण हे साईडला ठेवायचे. आपल्याला कोबी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मैत्रिणींनो काय करायचे, पाहू शकता इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत. भरपूर साऱ्या मिरच्या घेतल्यात. तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त तिखट करू शकता. तर हे मिरच्या आपल्याला छान बारीक चिरून घ्यायच्यात बघा. तुम्ही मोठ्या मोठ्या पण चिरून टाकू शकता किंवा अशा बारीक पण चिरून टाकू शकता. तर चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहता पाहता एक लाईक नक्कीच करा. आणि व्हिडिओ जर माझा आवडला असेल तर मैत्रिणींना नातेवाईकांना तुमच्या शेअर करा. खूप छान व्हिडिओ आहे मैत्रिणींनो आणि टेस्टी पण तेवढाच आहे. तर पाहू शकता इथे मिरच्या आपल्या छान बारीक चिरून झालेल्या आहेत. अशा पद्धतीने आपल्याला मिरच्या चिरून घ्यायच्यात. त्यानंतर काय करायचे, आता हे साईडला सारायचे थोडं आपल्याला. आणि लसूण घ्यायचं आहे. मी इथे लसूण भरपूर सारा घेणार आहे. तुम्ही लसूण असा टेचून पण टाकू शकता किंवा असा एकदम बारीक चिरून पण टाकू शकता. ह्या रेसिपीमध्ये मी इथे बारीक चिरूनच टाकणार आहे. मैत्रिणींनो तुम्ही एकदा ह्या पद्धतीने नक्कीच करून पहा. ही रेसिपी खूप छान होती. मस्त असा बारीक चिरून घ्यायचंय बघा लसूण. आणि कसं भाज्यांना लसूण जास्त वापरला ना भाज्या टेस्टी पण होतात, खायला खूप चांगल्या असतात. आणि लसूण पण शरीराला चांगलाच असतो मैत्रिणींनो. तर छान आपला लसूण बारीक चिरून झालेला आहे. त्यानंतर काय करायचं, इथे मी मीडियम साईजचा एक टमाटा घेतलाय बघा. जरा कच्चाच आहे टमाटा. भाजीत छान लागतो हो. तुम्ही लाल पण टाकू शकता किंवा असा जरा कच्चा असेल तो पण टाकू शकता. इथे मी एक टमाट्याचा वापर करणार आहे आणि छान बारीक चिरून घेणार आहे बघा अशा पद्धतीने. मैत्रिणींनो कुठली पण रेसिपी अशी आपण एकदम मनापासून जर केली ना ती खूप छान होती. मन लावून जर केली तर छान आपला टमाटा बघा बारीक चिरून झालेला आहे. त्यानंतर काय करायचं मैत्रिणींनो, कोथिंबीर घ्यायची बघा. मी स्वच्छ धुवून कोथिंबीर घेतलेली आहे. कारण स्वच्छ धुवूनच घ्या, कारण माती वगैरे कोथिंबीरवर असते, धूळ असते. त्यामुळे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची कोथिंबीर. आणि ही कोथिंबीर पण मी छान बारीक चिरून घेणार आहे बघा. जास्त काही साहित्य लागत नाही, एवढंच साहित्य लागतंय मैत्रिणींनो आणि झटपट होती ही रेसिपी. पाहू शकता कोबीची भाजी मी व्हिडिओला टाकलेली आहे यूट्यूबला. 2-3 रेसिपी टाकलेल्या आहेत कोबीच्या, तुम्ही पहा. तो कोथिंबीर छान चिरून झालेली आहे. तर आपल्याला गॅस कवाळायचे आणि गॅस आता पेटून घ्यायचे. आपल्याला गॅसवर कढई ठेवून घ्यायची बघा. कढई आपली छान गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचे. इथे मी तेल 1-1.5 पळी तेल टाकून घेणार आहे. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. कोणाला जास्त लागतं कोणाला कमी लागतं त्याप्रमाणे तेल टाका. तेल तापल्याच्या नंतर आपल्याला मोहरी टाकून घ्यायची बघा 1 चमचा. मोहरी छान तडतडली ना त्यानंतर जिरं टाकून घ्यायचे 1 चमचा. जिरं पण छान फुलल्याच्या नंतर आपल्याला लसूण टाकून घ्यायचंय बघा. मी भरपूर सारा लसूण चिरून घेतलेला तो टाकून देणार आहे. त्यानंतर आपल्याला हिरवी मिरची मी बारीक चिरून घेतलेली ती टाकून दिली आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे बघा. छान परतून घ्यायचे आपल्याला लसूण आणि हिरवी मिरची. खूप सोपी आहे रेसिपी मैत्रिणींनो. त्यानंतर मीडियम साईजचा टमाटा चिरून घेतलेला तो टाकून दिलाय. टमाटा पण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. पाहू शकता तुम्ही.
कोथिंबीर टाकूया थोडी. तेलावर कोथिंबीर टाकली ना मैत्रिणींनो, त्या कोथिंबीरीचा सुगंध असा तेलामध्ये मस्त उतरतो ना, भाजीला टेस्ट आणखीनच येते. त्यानंतर इथे मुगाची डाळ बघा मी धुवून स्वच्छ घेतलेली आहे. मुगाची डाळ टाकून घ्यायची आपल्याला. तुम्ही इथे मसुराची डाळ किंवा चण्याची डाळ पण टाकू शकता, प्रत्येकाच्या आवडीवर आहे. इथे मी मुगाची डाळ टाकली. ही मुगाची डाळ पण आपल्याला तेलावर छान 1-2 मिनिटं छान परतून घ्यायची बघा. छान परतल्याच्या नंतर आपल्याला पुढे काय करायचे मैत्रिणींनो, 1 चमचा हळद टाकून घ्यायची. छोटा चमचा आहे हो. हळद टाकून झाल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचे अशा पद्धतीने. त्यानंतर आपल्याला कोबी मी स्वच्छ धुवून घेतलेला तो कोबी टाकून घ्यायचा आहे. मैत्रिणींनो संपूर्ण व्हिडिओ पहा, जरा पण स्किप करू नका आणि पाहता पाहता लाईक नक्कीच करा. तो कोबी टाकून झाल्याच्या नंतर ही भाजी आपल्याला छान मिक्स करून घ्यायची बघा. मैत्रिणींनो मी सर्व म्हणजे तुम्हाला असं डिटेलमध्ये सर्व सांगते तुम्हाला व्यवस्थित. पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. एवढ्या टेस्टी होतो ना हे कोबी मैत्रिणींनो, खरंच या पद्धतीने तुम्ही एकदा करून पहा, खूप छान होतो. टिफिनसाठी खूप घाई गडबडीमध्ये झटपट होणारी रेसिपी आहे ही. त्यानंतर आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं 1-2 मिनिटं आणि मीडियम गॅसवरच ही भाजी होऊन द्यायची. 2 मिनिटाच्या नंतर झाकण खोलून परत भाजी वर खाली छान करून घ्यायची. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आपल्याला. मीठ टाकून झाल्याच्या नंतर परत एकदा भाजी छान मिक्स करून घ्यायची. आणि आपल्याला झाकण ठेवून घ्यायचे परत 2-3 मिनिटं. 2-3 मिनिटांनी परत झाकण खोलून पाहायचे. मैत्रिणींनो पाणी बिलकुल पण टाकायचं नाही. वाफेवर ही भाजी झटपट शिजल्या जाते आणि मुगाची डाळ पण लवकर शिजती, बिलकुल पण टाइम लागत नाही. छान मिक्स करून घ्यायचे. पाहू शकता अशा पद्धतीने. त्यानंतर कोथिंबीर टाकायची बघा आपल्याला. भरपूर सारी मी कोथिंबीर टाकली. आपली भाजी झाल्याच्या नंतर आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची. तुम्ही ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट पण टाकू शकता तुमच्या आवडीवर, पण मी आता नाही टाकलेला. छान आपली भाजी मस्त मिक्स करून झालेली आहे, पाहू शकता. तर ही कोबीची भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. मुगाची डाळ टाकून मी बनवली रेसिपी ही कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून मला सांगा. आणि त्याचबरोबर या पद्धतीने तुम्ही करून पहा. अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन.